पवारांना सोडणाऱ्यांची चिंता आहे, त्यांचा सेनापतीच गळपटलाय अशा शब्दांमध्ये अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय। सेनापती गळपटला तर सैन्यानं कसं लढायचं अशा शब्दांमध्ये अजित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधलाय। तर 22 वर्ष अजितदादा सत्तेत होते, केवळ 6 वर्ष विरोधात असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। पराभव समोर दिसू लागल्यानं दादांना रस वाटत नसल्याचं देखील अमोल कोल्हे म्हणाले। 14 निवडणुकांमध्ये एकदाही मातीला पाठ न लागणारा आदर्श आमच्या समोर आहे आणि त्याचवेळी 7-8 निवडणुका झाल्या म्हणून आता रस नाही असं म्हणणारे दादा आहेत। पण मला वाटतं चिंता मला जास्त ही त्यांच्याबरोबर ज्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांचं बोट सोडण्याचा निर्णय घेतला त्या प्रत्येकाची मला चिंता आहे। कारण सेनापतीच जर गळपटला तर सैन्याने लढायचं कसं हा प्रश्न त्यांच्या लोकांना नक्की पडला असेल। 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असं म्हणतात, पण इथं मात्र 22.5 वर्ष आदरणीय दादा सत्तेतच होते। फक्त 95 ते 99 आणि 2014 ते 19 आणि मधला 1 वर्षाचा काळ सोडला तर तेवढाच काळ फक्त दादा विरोधात आहेत आणि त्यामुळे 66% सत्तेत आणि 33% विरोधात अशी आदरणीय दादांची ही कारकीर्द राहिलेली आहे। आणि आता जर पराभव समोर दिसायला लागला म्हणून हे होतंय की महायुतीमध्ये आदरणीय दादांची घुसमट होते, त्यामुळे दादांना निवडणुकीत रस वाटेनासा झाला आहे। हे अनेक प्रश्न माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला पडतात। ते फार मोठे नेते त्यांच्याविषयी मी बोलू शकत नाही।